नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये। तर सरासरी 2023चा जो काही उर्वरित पीक विमा वाटप होतं, तर ते काही जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं, तर काही तालुक्यांमध्ये सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं। तर आता पहिला हप्ता हा तुरळक का होईना पण वाटप झालेला आहे, तर दुसरा हप्ता हा किती जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, तर आणि हे एकंदरीत हेक्टर किती मिळणार आहे, त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, आणि जे काही शेतकरी असेल अद्यापही त्यांना पीक विमा वाटप हा झालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांचं जे काही ग्रहण आहे ते सुद्धा आज सुटणार आहे, म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा हा वाटप होणार आहे। तर 34 जिल्ह्यांचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे, तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील 34 जिल्ह्यांचं पीक विमा वाटपात संदर्भातलं दुसऱ्या टप्प्यातलं जी काही माहिती आहे ती आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर यामध्ये अहमदनगरमध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहे तर त्यांची आकडेवारी समोर आलेली आहे। तर ती आकडेवारी आहे 80,445 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023च्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 जे काही शेतकरी आहे ते दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे। म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक का होईना पीक विमा हा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही पीक विमा कंपन्यांकडे मागणी केलेली होती त्यानुसार त्याच पार्श्वभूमीवरती हा पहिल्या टप्प्यातील जो काही पीक विमा आहे तो वितरित केला गेलेला आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर। तर चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा 9,625 जे काही क्लेम आहे हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 288 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला होता, आणि आता सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,038 जे काही शेतकरी आहे पात्र शेतकरी संख्या, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सध्या 3,15,000 शेतकरी जे आहे ते क्लेमच्या माध्यमातून पीक विमा कंपनीने पात्र केले गेलेले आहे, आणि यांना सुद्धा लवकरच जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतरचा सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी जे काही आहे ते 916 शेतकरी पात्र झालेले आहेत, आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर दुसऱ्या टप्प्यातली जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,83,591 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे, आणि आता हेक्टरी यांना सुद्धा ही रक्कम लवकरच मिळणार आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे, आणि या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा आज दुपारपासून वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे, आणि या शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तो दुसऱ्या टप्प्यातला वितरित केला जाणार आहे। तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 2,01,258 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर। तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 शेतकरी हे पात्र झालेले आहे, आणि पालघर जिल्ह्यामध्ये कमी शेतकरी हे पात्र झालेले आहे, म्हणजे दुसऱ्या टप्प्यासाठी कमी शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर रायगड जिल्हा असेल तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 109 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम। तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,65,000 जे काही शेतकऱ्याचा आकडा समोर आलेला आहे, तर ते शेतकरी सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे, आणि या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही उर्वरित पीक विमा आहे दुसऱ्या टप्प्यातला तो त्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,35,000 जे काही शेतकरी आहे ते 2,35,751 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे। त्याचबरोबर नंदुरबार असेल तर नंदुरबारमध्ये सुद्धा 3,94,660 शेतकरी जे आहे
ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. त्याचबरोबर अमरावती असेल, अमरावती जिल्ह्यामधील सुद्धा जर आपण सरासरी आकडा बघितला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. तर ती आहे 1,15,415 शेतकरी जे आहे ते क्लेमच्या माध्यमातून पात्र केले गेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,099 जे काही शेतकरी आहे ते पात्र केले गेलेले आहे. आणि त्याचबरोबर आपला धाराशिव असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,49,016 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,20,000 जे काही 20,016 शेतकरी आहे त्यांची आकडेवारी ही समोर आलेली आहे. आणि सरासरी परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यांमध्ये सुद्धा सरासरी 4,90,486 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आले आहे. म्हणजेच वर्धा परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 17,397 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 जे काही शेतकरी आहे त्यांना पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे. आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल तर हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,47,842 शेतकरी जे आहे ते क्लेमच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्याची सरासरी सुद्धा उच्चांक गाठलेली आहे. तर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,724 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि त्यांच्या सुद्धा खात्यावरती हा जो काही खरीप हंगामातला पीक विमा आहे 2023चा दुसऱ्या टप्प्यातला तो त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर धुळा जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी जे आहे ते पात्र केले गेलेले आहे. त्याचबरोबर पुणे असेल तर पुणेमध्ये सुद्धा 2,434 शेतकरी जे आहे ते पात्र केले गेलेले आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे. आणि ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,301 शेतकरी हे पात्र केले गेलेले आहे. आणि ठाणे जिल्ह्याची जी आकडेवारी आहे ती कमी आलेली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा 461 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि त्याच पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्याचा सुद्धा नंबर लागलेला आहे. तर ठाणे आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे आहेत. तर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी जर लक्षात घेतली तर कमी प्रमाणामध्ये हे जिल्हे जे आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र झालेले आहे. तर नांदेड असेल तर नांदेडमध्ये सुद्धा 5 लाख शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर बीड असेल बीडमध्ये सुद्धा 8,13,659 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. आणि सर्व जिल्ह्याचा जर सरासरी आपण विचार केला तर बीड जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बहुतेक शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेले आहे. त्याचबरोबर तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील 34 जिल्हे जे आहे त्या 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातले पीक विम्यासंदर्भातलं हे महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. तर ते आता हेक्टरी किती मिळणार आहे याचा आपण विचार करणार आहोत. तर हेक्टरी यामध्ये 25% जे काही अग्रिमचं पीक विमा आहे तर खरीपचा जो पीक विमा आहे तो सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग तर काही जे काही उर्वरित पिकं असतील कांदा तर या सर्व पिकांचा जो काही समावेश आहे तो 25% अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे. आणि याच्यामध्ये सोयाबीनसाठी 5,500 रुपये ते 20,500 रुपये हेक्टरी मिळणार आहे. तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जो आहे तो तर तो आज दुपारून किंवा उद्या जमा केला जाणार आहे. अशी माहिती सुद्धा इतर सर्व जे काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून येत आहे. तर 4 ते 5 हजार इतका जो जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो उर्वरित जे काही पिकं आहे त्याला हेक्टरी हा 4 ते 5 हजार रुपये जमा होणार आहे. तर राज्यातील 34 जिल्ह्यांचे दुसऱ्या टप्प्यातले पीक विम्यासंदर्भातलं हे महत्त्वाचं असं अपडेट होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एकाच नवीन महत्त्वाच्या अपडेट समोर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.